हे जे अपघात होत आहेत किंवा अपघातांचा जो दर आहे तो महाराष्ट्रामध्ये काही कमी नाही आहे. तो दर कसा कमी करता येईल याकडे आपण खऱ्या अर्थानं प्रयत्न केला पाहिजे. हे जे अपघात वाढत चाललेले आहेत, मी अध्यक्ष महोदय गेल्या आठवड्यातलं उदाहरण मी आपल्याला देऊ इच्छितो की लातूरून लोहाऱ्याला जात असताना औसा तालुक्यामध्ये एक अपघात घडला, माझ्या समोरच घडला आणि दोन दुचाकी वाहन स्वार यांच्यात धडक झाली आणि ते अपघाती जखमी झाले. त्यांना रुग्णालयात पाठवण्यासाठी तिथं जे प्राथमिक आरोग्य केंद्र आहे तिथं आम्ही जेव्हा मी फोन केला अध्यक्ष महोदय, तर तिथं डॉक्टर नव्हता, कंपाऊंडरही घरी होता. मी माझ्या गाडीमध्ये त्या अपघात झालेले जे व्यक्ती होते त्यांना मग लातूरला पाठवलं. दुर्दैवानं एकाचा मृत्यू झाला अध्यक्ष महोदय आणि एक आता उपचार घेतोय, त्याचा जीव आम्ही वाचवू शकलो. अध्यक्ष महोदय, हाही अपघात झाला आणि ॲम्ब्युलन्सलाही फोन केला 108ला, तर त्याचाही नंबर लागेना किंवा तो कोणी उचलेना. आणि म्हणून अध्यक्ष महोदय, याच्यामध्ये सन्माननीय मंत्री महोदयांना माझी अशी विनंती आहे, पण मुंबई पुणे एक्सप्रेसवे विकसित केला, आपण नागपूर मुंबई एक्सप्रेसवे विकसित केला, आपण साधारणतः कोस्टल रोड सुद्धा आपण विकसित केला आहे. आता या सगळ्या रस्त्यांवर अध्यक्ष महोदय त्याला स्पीड लिमिट आहे, कॅमेरे आहेत आणि आपल्याला कल्पना आहे की आता गतीचं जर उल्लंघन एखाद्या वाहन चालकानं केलं तर त्याला लगेच दंड हा केला जातो. पहिल्यांदा कमी दंड आहे, दुसऱ्यांदा अधिक आहे, तिसऱ्यांदा त्याच्यापेक्षा अधिक आहे. आणि म्हणून या रस्त्यांवर अपघाताचं दर थोडंसं कमी आहे, म्हणजे आहे पण कमी आहे. याच्या पुढं जाऊन आता आपल्याला रोड सेफ्टी असिस्टन्स प्रणाली अध्यक्ष महोदय ही कार्यान्वित आहे का? अमित देशमुख साहेबांनी जे केले की जी काही मदतीची जी काही सिस्टम आहे ती या सगळ्या हायवेजवर पाहिजे, तर त्याप्रमाणे जी काही म्हणजे प्रणाली म्हणा किंवा जी काही सिस्टम उभा करायला लागेल. एक्सप्रेसवेला आहे, ज्या ठिकाणी कॉन्ट्रॅक्टर्स आम्ही टोल चालवतात त्या ठिकाणी त्या टोलवाल्यांना क्रेन, त्या ठिकाणी लागणारी ॲम्ब्युलन्स ही ठेवण्याचं आहे. पण परत एकदा आम्ही विभागाकडनं हे तपासून घेऊ की बुवा सगळ्या टोल नाक्यांवर ह्या गोष्टी उपलब्ध आहेत, चालू स्थितीमध्ये आहेत का नाहीत हे सुद्धा तपासून घेतलं जाईल. आणि ज्या ठिकाणी नसल त्या ठिकाणी कसं या सगळ्या यंत्रणा देता येतील किंवा सोयी देता येईल ह्याचं नियोजन विभागाकडनं केलं.